नागपूरच्या भीषण स्फोटातील मृतांचा आकडा वाढला. मुख्यमंत्री फडणवीसांकडून श्रद्धांजली अर्पण. घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश. नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे आज 1 मार्च 2026 रोजी सकाळच्या सुमारास SPL एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. बारूद आणि त्यापासून डेटानेटरसह इतर स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत हा मोठा स्फोट झाला आहे. दरम्यान या भीषण स्फोटातील मृतांचा आकडा वाढला आहे. आत्तापर्यंत या भीषण स्फोटात 17 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नागपुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व मृत कामगारांचे पार्थिव वैद्यकीय आणि उत्तरीय तपासणीसाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ॲम्ब्युलन्सद्वारे आणण्यात आले. दुसरीकडे घटनास्थळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक हे तातडीने पोहोचले आहेत. सोबतच NDRF, SDRFचे पथकसुद्धा घटनास्थळी आहे. पेसो आणि डिश यांचेही पथकं देखील पोहोचले आहेत. मदत कार्याला वेग देण्यात आला असून आत्तापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे स्फोटकांच्या एका फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. मी स्थानिक प्रशासनाशी सातत्यानं संपर्कात आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक हे तातडीनं घटनास्थळी पोहोचले आहेत. NDRF, SDRFचे पथकसुद्धा घटनास्थळी आहे. पेसो आणि डिश यांची पथके पोहोचली आहेत. मदत कार्याला वेग देण्यात आला असून आत्तापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर.